लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी दिवसा दारव्हा शहरातील शिवम विजय पाले यांचे शिवकृपा ज्वेलरी दुकानामध्ये एका अनोळखी बुरखा घातलेल्या महिलेने 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने 4 जोड चोरी करून नेले। सदरची घटना शिवकृपा ज्वेलरी दुकान मालक शिवम विजय पाले राहणार दारव्हा यांच्या लक्षात येताच त्यांनी दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी दागिने चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन दारव्हा येथे दिली। त्यावरून दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन दारव्हा येथे अपराध क्रमांक 556/2025 कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास प्राप्त होताच घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास करीत नेहरू नगर अकोला जिल्हा येथून संशयित महिला मुमताज परवीन अब्दुल शकील वय 65 वर्ष हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी महिलेकडून गुन्ह्यात चोरी केलेले 4 जोड कानातील सोन्याचे दागिने वजन 12.670 ग्राम 60,000 रुपये किमतीचे जप्त करण्यात आले। सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन दारव्हा यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन दारव्हा हे करीत आहेत। सदरची कारवाई ही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, पोलीस अंमलदार बबलू चव्हाण, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.